तुम्हाला तर माहिती आहे माझी सकाळची सुरुवात कशी होत्या. सकाळी उठलं की नाही एक गरमागरम फ्रेश ग्लासभर दूध मारायचं, त्याशिवाय आपली काय सुरुवात येत नाही. जास्त लोड घ्यायचा नाही बघा. दूध असं एक गच्चभर मारायचं फ्रेश, एक नंबर खतरनाक लागते आणि ताकद बिकत पण येत्या. दूध धाराबिरा काढल्या बघा. तिथनं का नाही गावात जायचं होतं दूध घालायला. मग गाडी काढली स्पेंटर आणि गावात निघालो बघा दूध घालायला. मग बघू सर 3 मिनिटात आलो गावात आणि दूध घातलं बघा. ही आमची गावातली डेअरी 663 लिहिले कॅनावर. मग तिथनं दूध त्यानं घालून आलो बघा. मग बकऱ्यासनी वैरण टाकायची होती. मग बकऱ्यासनी वैरण का नाही अशी चिरून घालालतो. मग ही 4 दिवसात एकदा अशी चिरून घालतोय. मग लेच कंटाळा आला तर मग कुट्टी करतोय. कंटाळा नसेल तर मग चिरून घालतोय. चिरून घातलेली एक नंबर वैरण असत्या. मग वैरण त्यांनी चिरून घेतली बघा. 2-3 टप सकाळी संध्याकाळी 2-3 टप वैरण घाला लागत्या. मग तिथनं थेट आलो बकऱ्यांच्या गोठ्यात. बकऱ्यासनी वैरण त्यांनी टाकली बघा आणि खावा म्हटलं काय खायचं ते. मग टाकली आणि कोणाला जर बकरी पाहिजे असेल तर लवकरात लवकर या. आता फक्त थोडीच राहिल्यात. 50% बुकिंग झालेली आहेत आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर येऊन बुकिंग करा, नाही तर नंतर मिळणार नाहीत. मग तिथनं बकऱ्यांचं त्यांना आवरलं आणि इकडं आलतो बघा 3 वाजता. इकडं कनी हेलिकॉप्टर बघायला आलतो बघा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आलते महाराष्ट्राचे आमच्या इथं. मग ते हेलिकॉप्टर खास बघायसाठी आलतो. तर हेलिकॉप्टर त्यांनी बघितलं, भारी वाटलं बघून. तरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला लागतंय. आवडला असेल तर फॉलो करायला लागतंय. सपला विषय. जय हिंद, जय महाराष्ट्र.